वंचित बहुजन आघाडी आणि महाराष्ट्रातील आणि कल्याण डोंबिवलीमधील तमाम आंबेडकरी आणि बहुजन हितवादी संघटना यांच्यातर्फे आज आचार्य आत्रे रंगमंदिर येथे जे संन्यस्त खड्ग हे जे नाटक म्हणजे त्याचे लेखक दिग्दर्शक हे ज्या प्रकारे हे नाटक आणि ज्या भूमिका मांडू पाहत आहेत ते या बहुजन समाजातील जे महापुरुष आहेत त्यांच्यावर नेहमीच काहीतरी आपत्तीजनक टीका करून अशा प्रकारचे नाटकं केली जातात। आमचा उद्देश कोणाची अभिव्यक्ती स्वातंत्र्यता हिरावून घेण्याचा नाहीये, परंतु हे अशा प्रकारचे नाटकं ज्याच्यातून भगवान गौतम बुद्ध ही आमची अस्मिता आहे, त्यानंतर आपले सम्राट अशोक ही आमची अस्मिता आहे, त्यांच्याबद्दल आपत्तीजनक वक्तृत्व या नाटकाद्वारे केलं जाते। अशा प्रकारचे नाटकं अशा प्रकारचे वक्तव्य करणारे जे अभिव्यक्तीच्या नावाखाली या लोकांनी चालवले खेळ आहेत, हे वेळोवेळी वंचित बहुजन आघाडी आणि महाराष्ट्रातील वंचित बहुजन आघाडी सोबत असणारे तमाम इतर सामाजिक संघटना या वेळोवेळी या हाणून पाडतील। आज आचार्य आत्रे रंगमंदिर येथे हे नाटक होतं आणि ते पोलिसांकडे वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी आणि हे जेव्हा निवेदन घेऊन गेले आणि त्यांनी ते मान्य करून आज हे नाटक रद्द करण्यात आलेले आहे। हा वंचित बहुजन आघाडीचा आणि तमाम आंबेडकरी अनुयायांचा विजय आहे। म्हणजे तुमचा अभ्यास तुमचा विचार स्ट्रॉंग असला की तुम्हाला कुठल्याही अशा घटना हाणून पाडता येतात, याचं एक जिवंत उदाहरण हे इथून दिसतंय। सगळ्यांना जय भीम जय शिवराय। मी अश्विनी मनोज धुमाळ, राहणार कल्याण। आज आत्रे हॉलमध्ये कल्याण पश्चिमेला गौतम बुद्धांच्या विरोधात संन्यस्त खड्ग हे नाटक आज इथे प्रसारित होणार होतं, बट आमचे अध्यक्ष विशालदादा पावसे आणि महासचिव गौतम गवई यांच्या पाठपुराव्याने आम्ही सिनियर PI गौड साहेब यांना निवेदन दिल्यानंतर त्यांनी आमची समाजामध्ये तेढ निर्माण होण्यासारखे वाक्य या नाटकामध्ये बोलले गेले होते। त्याचं निवेदन आम्ही दिल्यानंतर त्यांनी या गोष्टीवर आमचं ऐकून हे नाटक आज इथे रद्द झाले आहे आणि इथे वंचित बहुजन आघाडीचा इथे विजय आहे। पहिल्यांदा हे नाटक इथे रद्द करण्यामागे विशालदादा पावसे आणि गौतम गवई आणि सगळे कार्यकर्ते पदाधिकारी यांचा सहभाग असल्यामुळे हे नाटक रद्द झाले आहे आणि आशा बाळगते पुन्हा महाराष्ट्रभरामध्ये हे नाटक रद्द होईल। वंचित बहुजन आघाडीचा आणि हे नाटक बंद पाडण्याचं काम निवेदन देऊन बंद केले शासनाने, त्याबद्दल शासनाचे आभार, पोलिसांचे आभार, कार्यकर्त्यांचे आभार आणि त्यांना मी धन्यवाद देतोय। आंबेडकर चळवळीतील व्यक्तींना आणि बहुजन आघाडीच्या लोकांना, वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना की त्यांनी हे फार महत्त्वाचं काम केलं आहे आणि ज्या ज्या ठिकाणी हे नाटक बंद पाडलेलं आहे ती आपली आंबेडकरी शक्तीचा विजय आहे, विचारांचा विजय असे मानतो मी। प्राध्यापक सुखदास गायकवाड आपल्याला सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती करतो आहे की आपण बुद्धाच्या तत्वज्ञानाने लेखी देऊन हे नाटक बंद पाडलं, त्याबद्दल धन्यवाद देतो। जय भीम। वंचित बहुजन आघाडीने पुढाकार घेतला आणि त्या कार्यक्रमाला रद्द करावं म्हणून तिथे आंदोलन केलेलं आहे। आज आम्ही कल्याणमध्येही तेच प्रकारे आम्ही कालपासून निवेदन दिलं की हा नाटक झालं नाही पाहिजे असं आम्ही प्रत्येक वंचितच्या कार्यकर्त्याने त्यांना प्रेशर टाकलं किंवा त्या प्रेशरमुळे की हे नाटक नाही झालं पाहिजे म्हणून आम्ही इथे सगळे कार्यकर्ते वंचितचे आलेले आहोत आणि सर्व बौद्ध समाज आमचा बांधव पण आलेले आहेत। आणि मला एवढंच म्हणायचंय, फक्त कल्याणच नाही तर महाराष्ट्रामध्ये कुठेच हे नाटक नाही लावलं पाहिजे आणि ह्याचा आम्ही जाहीर निषेध करणार। बस एवढंच बोलते। सर्वांना जय भीम जय शिवराय जय संविधान। सविनय जय भीम। मी अमर भरे, वंचित बहुजन आघाडी ठाणे जिल्हा माजी संघटक। आज कल्याण येथील आचार्य आत्रे नाट्यगृहामध्ये माफीवीर विनायक दामोदर सावरकर लिखित संन्यस्त खडग या नाटकाचा एक शो आयोजित केलेला होता। हा शो आयोजित केला आहे असं समजतात वंचित बहुजन आघाडी कल्याण डोंबिवली शहर जिल्हा अध्यक्ष पावसे साहेब यांच्या नेतृत्वाखाली कल्याण डोंबिवलीच्या पदाधिकाऱ्यांनी या शोला विरोध म्हणून एक निवेदन दिलं आणि त्या निवेदनाच्या अनुषंगाने आज सकाळी 11 वाजता कल्याणचे माननीय ACP यांच्या सूचनेनुसार पोलीस स्टेशनला एक मीटिंग झाली। पोलीस स्टेशनला झालेल्या मीटिंगमध्ये हे नाटक
कसं चुकीचं आहे, हे नाटक तथागत बुद्धांची कशी बदनामी करतं. थोडक्यात जर सांगायचं झालं तर हे नाटक बुद्धांचा जी बुद्धांची फिलॉसॉफी आहे, अहिंसा आणि शांती, हे अहिंसा आणि शांती या फिलॉसॉफीला विरोध करणारं हे नाटक आहे. आणि रक्तरंजित क्रांतीची जोपासना युवकांनी केली पाहिजे असं पसरवणारं हे नाटक आहे. तर ह्या नाटकाला वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जोरदारपणे विरोध केला.